तू शो मधनं बाहेर पडलास मध्ये, पण त्यावेळी कसं वाटलं तेही प्रश्नच आहे, पण त्यानंतर ज्यावेळी परत तुझी री एंट्री झाली असं तुला कळालं त्यावेळी कसं वाटलं? म्हणजे मला तू ते एक कालावधी सांग की जेव्हा तुला बाहेर पडायचं असं कळलं त्यावेळी तुझ्या मनात काय होतं? जेव्हा मी शो मधनं बाहेर पडणार होतो मला माहितीच होतं मी माझा टास्क बरोबर केलेला, झाले काय चुका, पण जेव्हा मी बाहेर पडलेलो मी त्याच इज्जतीनं बाहेर पडलेलो ज्या इज्जतीनं शो मध्ये आलेलो. ओके, म्हणजे तुला माहित नव्हतं खरं परत री एंट्री वगैरे होणार आहे? नाही नाही नाही, म्हणलं आता बाजा बिस्सा नावळायचं आणि घराकडे सुटायचं. पण काय असेल नशिबात आपल्या, परत आपण शो मध्ये गेलो आणि तेव्हापासून जी ग्रीप धरलं डायरेक्ट शेवटपर्यंत तीच ग्रीप होता. मग तेव्हा घरी आल्यानंतर परत तुला कॉल वगैरे आला? तेव्हा घरी नव्हतं आलो, तिथंच होतो मी, म्हणजे हॉटेलला ठेवलेला. ओके, बरोबर बरोबर बरोबर. आणि तिथनं विमानात बसून गेलो गोव्याला, जी ह्यांना दणका देतो चालतं तेवढं काय. आता शो झाला पण जी एक बॉन्ड म्हणतात ना, जी पोरं रोज फोन करतात, जी पोरांना करमत नाही बाबा 2-2 दिवस फोन करायचं, माझं तर असं झालंय, मला तर सगळी पोरं फोन करतात कारण मी सगळ्यांबरोबर असायचो. असं कुठलंच पोरगं नाही शो मधलं की मला फोन करत नाही. आता एवढे जवळचे झाले, एवढे जवळचे, जेवढ्या शो मध्ये जवळचे नव्हते तेवढे आता सगळे जवळचे झाले. म्हणजे तेव्हाच काय होतं, बंधन होती, पार्टनर होती, बरोबर, मेंटर होते. आता सगळे फ्रेश माइंड आहे ना, बाहेर फ्री आहे, मनाला पाहिजे तसं करू शकतात.